वेलकम फ्रॉम असिंग टू अनदर व्हिडिओ। शिक्षक भरती 2025-26 मध्ये कोणते असे उमेदवार आहेत त्यांना जास्त प्राधान्य असणार आहे किंवा कोणते असे उमेदवार आहेत त्यांना जास्त स्कोप असणार आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। आता हे असे उमेदवार आहेत की या उमेदवारांमध्ये थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता की या उमेदवारांचं सिलेक्शन जे आहे जवळपास जास्तीत जास्त उमेदवारांना चान्सेस आहेत की शिक्षक भरतीमध्ये यांचा नंबर लागेल, कारण की यांच्याजवळ थोडं यांना स्पेशली स्कोप आहे किंवा स्पेशली प्राधान्य आहे असं म्हटलं तरी चालतं। कोणते ते असे उमेदवार आहे त्या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये, कारण की या उमेदवारांना जर तुम्हाला ही गोष्ट समजली तर त्यावेळेस मात्र शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये जे आहे तुमचं स्थान निश्चित आहे किंवा नाही तुम्हाला लगेच कळणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। पूर्ण जेवढे काही ज्या अभ्यागतधारकांना स्कोप आहे किंवा ज्यांना उमेदवारांना स्कोप आहे अशा संदर्भात सर्वांसंदर्भात बोलणार आहे मी। जर एखादी गोष्ट मिस झाली असेल तर ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। आणि शिक्षक भरती संदर्भात दुसरा एक व्हिडिओ होते ज्याच्यामध्ये मी सांगणार आहे की व्हॅकन्सीज किंवा जागा ज्या आहेत कोणकोणत्या जागा येणार आहेत यावर्षी पदभरतीमध्ये, तो व्हिडिओ सुद्धा पाहायला मिस करू नका। ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे शिक्षक भरती 2025-26 मध्ये प्रामुख्याने जास्तीत जास्त प्राधान्य जे असणार आहे, पहिलेच प्राधान्य जे असणार आहे ते असणार आहे महिला उमेदवारांना। आता जर समजा तुम्ही विचार केला की महिला उमेदवारांना जास्त प्राधान्य असणार आहे का, समोर मी सांगणार आहे की डीएड बीएड किंवा बाकीचे उमेदवार जे आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा बोलणार आहे मी। माझे सैनिक खेळाडू किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मराठी मीडियमचे विद्यार्थी स्पेशली किंवा उर्दू मीडियम किंवा इंग्लिश मीडियम या विद्यार्थ्यांना सुद्धा स्कोप असणार आहे, मी सगळं समोर सांगणार आहे। पण तोपर्यंत पहिले मी वन बाय वन स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर सगळ्यात पहिलं जे प्राधान्य असणार आहे किंवा पहिले जास्तीत जास्त स्कोप जो असणार आहे तो असणार आहे महिला उमेदवारांना। आता तुमच्यापैकी काही खूप सारे उमेदवार असे असतील की जे महिला आहेत आणि ज्यांनी वुमन रिझर्वेशन घेतलेलं आहे। जर तुम्ही वुमन रिझर्वेशन घेतलं आणि महिलांसाठी जे आरक्षण आहे, ठीक आहे, तर महिलांसाठी 30% आरक्षण आहे, तर त्या आरक्षणाच्या जागा ज्या आहेत महिलांना जाणार आहेत आणि महिला त्या जागेसाठी विचार त्यांचा होणार आहे। आता जर एखादी महिला एखाद्या पर्टिक्युलर कास्टमध्ये येते तर त्या कास्टच्या जागा तर तिला मिळणारच, पण सोबत जी आरक्षणाच्या जागा आहेत तिच्याच कास्टमधल्या, त्या आरक्षणाच्या समांतर आरक्षणामधल्या, तर त्या जागेसाठी सुद्धा तिचा विचार होणार आहे। एवढंच नाही, जर एखादी कास्टमधली किंवा कॅटेगरीमधली महिला आहे तर तिचा विचार ओपनमधल्या जागेसाठी सुद्धा होतो, जनरलच्या आणि वुमन रिझर्वेशनच्या जागेसाठी विचार होतो। म्हणजे ॲक्च्युली महिला ज्या आहेत तर त्यांचा विचार जास्त ठिकाणी होतो आणि त्याच्यामुळेच तुम्ही बघत असाल की शिक्षक पद भरतीमध्ये ही जी शिक्षक पद भरती होईल 2025-26 त्याच्यामध्ये महिलांची संख्या भरपूर असणार आहे। 2000 म्हणजे मागच्या पद भरतीमध्ये सुद्धा भरपूर होती, पण महिलांना वाव किंवा महिलांना संधी जास्त ठिकाणी आहे। आणि जर तुमचा स्कोअर चांगला आहे किंवा मीडियम स्कोअर आहे किंवा स्कोअर जेमतेम जरी असला तरी सुद्धा शिक्षक भरतीमध्ये तुमची लागण्याची शक्यता जास्त आहे। तर पहिले जे उमेदवार होते ते होते महिला उमेदवार। जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर व्हिडिओला जे आहे व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर सगळ्यात दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे आता मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत ते, आता ते कशा संदर्भात कसे स्कोप आहे यांना ते सांगतो। मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांची जागा ज्या आहेत त्यांना खूप जास्त जागा येणार आहेत। मराठी मीडियमसाठी वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8च्या जागा ज्या आहेत त्या भरपूर येणार आहेत। एक तर जिल्हा परिषदेच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील, नगरपालिकेच्या असतील किंवा खाजगी शैक्षणिक संस्था। आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, यावर्षी जिल्हा परिषदेच्या जागा थोड्या कमी आल्या किंवा संच मान्यता 2025-26 ज्यांची पूर्ण आहे त्या जिल्हा परिषदेच्या सर्व जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील। पण या सोबत महानगरपालिका आणि नगरपालिकेचा सुद्धा हातभार लागणार आहे जागा वाढ करण्यासाठी। अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहे ज्या आतापर्यंत पवित्र पोर्टल बाहेर जाऊन भरती करत होत्या किंवा पवित्र पोर्टलनुसार भरती होत नव्हती किंवा जास्तीत जास्त आस्थापनांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येत नव्हत्या, यावर्षी मात्र जास्तीत जास्त खाजगी संस्थांच्या जागा सुद्धा पवित्र पोर्टलवर येणार आहे। आता या जागा कोणत्या असणार आहेत, या जागा असणार आहे 1 ते 5च्या आणि 6 ते 8च्या। त्याच्यामुळे ही मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप सुवर्ण संधी आहे की तिथं त्यांना वाव असणार आहे। म्हणजे मराठी मीडियमच्या शाळा जास्त आहेत, मराठी मीडियमच्या शाळा जास्त असल्यामुळे एक तर जिल्हा परिषदेच्या असतील किंवा खाजगीच्या असतील, त्याच्यामुळे त्या जागा ज्या आहेत त्या खूप साऱ्या जागा ज्या आहेत यावर्षी पद भरतीमध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त फायदा होणारे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी। आता त्याच्यामध्ये थोडे प्रकार आहेत। प्रकार कसे आहे, समजा तुम्ही मराठी मीडियमचे आहात आणि तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी टार्गेट करताय तर तुम्ही डीएड सारखा आहात। जर तुम्ही 7 ते 8ला टार्गेट करताय तर मॅथ आणि सायन्सवाले असाल किंवा मग जर तुम्ही 9 ते 10 किंवा 11-12 साठी टार्गेट करत असाल तर त्यावेळी तुमचा स्कोअर थोडा बेटर किंवा चांगला असला तर फायदा होईल। दुसरे उमेदवार जे होते ते होते मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत ते। तिसरे जे उमेदवार आहेत ते आहेत इंग्लिश मीडियम आणि उर्दू मीडियम। आता या उमेदवारांसाठी स्पेशल असं आहे की उर्दू मीडियमच्या शाळा असतील किंवा मराठी मीडियमच्या शाळा आणि इंग्लिश मीडियमच्या शाळा उर्दू मीडियम आणि इंग्लिश मीडियमच्या ज्या शाळा आहेत तर इंग्लिश मीडियमच्या जागा यावर्षी चांगल्या येतील, कारण की मागचा एक्सपिरियन्स जर बघितला तर त्यानुसार इंग्लिश मीडियमच्या जागा मागच्या पद भरतीमध्ये चांगल्या आल्या होत्या
यावर्षी कदाचित जास्त येतील. इंग्लिश मिडियमचा कट ऑफ कमी राहील, मेरिट कमी लागेल त्यांचा, आणि उर्दू मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ज्या जागा येतील आणि त्यांचासुद्धा मेरिट जो आहे तो कमी राहील. त्याच्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांना जिथे जिथे वेगवेगळे मीडियम आहेत त्यानुसार त्यांना स्कोप असेल, आणि या दोन्ही विद्यार्थ्यांना सुद्धा स्कोप आहे शिक्षक पद भरती 2025मध्ये. आता हे तर सांगितलं मी तुम्हाला 4 उमेदवार: महिला उमेदवार, मराठी मीडियमचे उमेदवार, उर्दू मीडियमचे उमेदवार आणि इंग्लिश मीडियमचे उमेदवार. आता गोष्ट येते ती सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची जी गोष्ट आहे त्यांच्या संदर्भात, ज्यांनी समांतर आरक्षण घेतलेलं आहे. आता हे उमेदवार कोणते आहेत? तर हे उमेदवार ॲक्च्युली शिक्षक पद भरतीमध्ये यांचा संपर्क शक्यतो येत नाही, आणि हे उमेदवार शक्यतो शिक्षक भरतीकडे वळत नाही. आता ते उमेदवार कोणते आहे? फॉर एक्झाम्पल खेळाडू उमेदवार जर बघितलं तुम्ही तर त्यांचं एक ऑलरेडी त्यांना दुसऱ्या फील्डमध्ये काही ना काही करायचं असतं. माजी सैनिक जे आहेत ते, आणि नंतर बाकीचे जे उमेदवार जे आहेत ते हँडिकॅप असतील, तर ज्यांच्यामध्ये काही ना काही कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आरक्षण आहे, तर त्यावेळेस मात्र त्या उमेदवारांना त्याचा फायदा नक्की होणार. तुमच्याजवळ जर खेळाडूचं प्रमाणपत्र आहे, किंवा तुम्ही प्रकल्पग्रस्त किंवा धनग्रस्त आहात, किंवा अपंग आहात, किंवा तुम्ही माजी सैनिक आहात, किंवा खेळाडू आहात, किंवा तुम्ही अंशकालीन कर्मचारी आहात, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये 2 डिजिटमध्ये म्हणलं मी, तुमचे जी हे आहे गुण आहे, टेट परीक्षेमधला जो स्कोअर आहे तो कमी जरी असला तरीसुद्धा तुमचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो. आणि हे उमेदवार खूप भाग्यवान आहे बाकीच्या उमेदवारांपेक्षा, कारण की जिथं मेरिट तुम्ही विचार करा की काही उमेदवार 120, 130, 140, 135 मार्क्स असूनसुद्धा ते वाट बघतायत की शिक्षक पद भरतीमध्ये आपला नंबर लागेल किंवा नाही लागेल. त्यामध्ये असे उमेदवार की ज्यांना फक्त 100च्या आतमध्ये जरी मार्क असले तरीसुद्धा त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. ते उमेदवार आहेत माजी सैनिक, खेळाडू आणि अंशकालीन. यावर्षी तुम्ही बघू ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागेल शिक्षक भरतीची, तर त्यावेळेस तुम्ही बघाल की या उमेदवारांचा स्कोअर किती कमी लागतो. ठीक आहे, आता करूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहेत ती, आणि ज्याच्याकडे जास्त मुलांचं लक्ष जात नाही, ती आहे कोणत्या कॅटेगरीला जास्तीत जास्त स्कोप असणार आहे यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एक ओपनवाले उमेदवार जे आहेत ते, आणि OBC, SC आणि ST यामध्ये जागा चांगल्या येतात, भरपूर येतात. त्याच्यामुळे या उमेदवारांसाठी टेन्शन नाही आहे. SC BC कास्टसाठी सुद्धा आणि EWS साठी सुद्धा जागा 10% जरी आरक्षण म्हणलं तरीसुद्धा चांगल्या जागा येतात. आता मला बोलायचं काय, मला बोलायचं की कोणाला जास्त संधी कोणाला असणार आहे. ज्या कॅटेगरीमध्ये, परत सांगतो, ज्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी संख्या किंवा उमेदवारांची संख्या कमी आहे आणि ज्यांच्यासाठी व्हॅकन्सी चांगल्या येणार आहे, त्या उमेदवारांना शिक्षक पद भरती 2025-26मध्ये फायदा होणार आहे. आता त्याच्यामध्ये 2-4 ज्या कास्ट सांगितले होते, मी तुम्हाला सांगितलं होतं ST पेसाच्या जागा यावर्षी येतील, ST नॉन पेसा, किंवा नंतर सोबत VJ, नंतर EWS आणि SC BC आणि SC कास्टचे सुद्धा उमेदवार काही जे आहेत ते. मराठी मीडियमच्या उमेदवारांना काही ठिकाणी फायदा होऊ शकतो. ओपनमध्ये जर तुम्ही असाल तर खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांना काही ठिकाणी फायदा होईल. आणि SC किंवा ST कास्टचे उमेदवार तर आहेच, पण सोबत SC BC आणि EWS हे जे उमेदवार आहेत, किंवा NTB, NTD, NTDC जे उमेदवार आहेत, त्यांना तर खूप फायदा होणार आहे यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये. थोडक्यात म्हणजे यातल्या काही 3-4 कास्ट अशा आहे की ज्यांना जास्त फायदा होईल शिक्षक पद भरती 2025-26मध्ये. STचा कट ऑफ, VJचा कट ऑफ, किंवा STमध्ये प्लस तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे, किंवा EWSमध्ये आणि तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे, किंवा मग SCमध्ये आहात तुम्ही, कोणत्या ना कोणत्या महिला आहात, तर त्यावेळेस तुम्हाला मात्र त्याचा बेनिफिट नक्की होणार आहे. अशा उमेदवारांना जास्त प्राधान्य असणार आहे शिक्षक पद भरती 2025-26मध्ये. ठीक आहे, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, असे उमेदवार आहेत ज्यांना इनडायरेक्टली फायदा होणार आहे. इनडायरेक्टली म्हणजे आता समजा उदाहरणार्थ एखादा उमेदवार TET परीक्षा पास असणार आहे आणि D.Ed. B.Ed. धारक जे आहेत ते, तर D.Ed. धारकांना फायदा असा होणार आहे की तुम्ही D.Ed. धारक असाल तर त्यावेळेस तुम्हाला वर्ग 1 ते 5 साठी सुवर्ण संधी आहे. ही संधी कोणाला मिळत नाही. आता माझ्यासारखा उमेदवार, मला 1 ते 5ला जायचं आहे, पण माझं जो D.Edच नाही आहे, मग माझं D.Ed किंवा DTED नाही नसल्यामुळं मला 1 ते 5 साठी अप्लायच करता येत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. तुमचा स्कोअर 140, 145 असेल तर तुम्ही वरच्या वर्गासाठी का ट्राय करता? 9 ते 12साठी तुम्ही एक ट्राय करू शकता. वर्ग 1 ते 5ला तुमचा आरामशीर नंबर लागू शकतो. 145, 142 स्कोअर असेल तर त्यावेळेस तुम्ही तिथं टार्गेट करायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे कोणते TET पास असणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 जर तुम्ही पास आहात TET परीक्षेचा, तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 1 ते 8साठी खूप संधी आहे तुम्हाला. कारण की तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषदेच्या शाळा असतात किंवा जागा असतात, किंवा मनपा नपाच्या जागा असतात, तर तिथे तुम्हाला जी स्पेशालिटी किंवा जी वेगवेगळी गोष्ट असते, त्या शासकीय नोकरीची वेगळी गोष्ट असते आणि खाजगी कर्मचाऱ्यांची थोडी वेगळी गोष्ट असते. त्याच्यामुळं जर शासकीय जागा मिळत असेल 1 ते 5ची किंवा 6 ते 8ची, तर तुम्ही ते घेण्याचा प्रयत्न नक्की करावा. आणि TET 1, TET 2 ज्यांचं झालेलं आहे त्यांना वर्ग 1 ते 5, 6 ते 8साठी संधी असणार आहे. ज्यांची TET नाही त्यांना मात्र 9 ते 12साठी जावं लागेल आणि तिथं स्पर्धा थोडी असणार आहे.
कारण की आपण असं नाही म्हणू शकत की 9 ते 12साठी स्पर्धा नाही. यावर्षी स्पेशली सांगतो मी तुम्हाला 9 ते 12ला स्पर्धा असेल. असं नाही की बुवा 120 वाला आणि 110 वाला तिथं सिलेक्ट होईल 9 ते 12ला. पण ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांच्यासाठी माझं एक प्रामाणिक मत असं आहे की ज्यांचा स्कोर 120 पासून खाली आहे, 120, 110, 109, 100, 80, 90 आणि ते जर समजा म्हणतायत की आमचं शिक्षक पद भरतीमध्ये नंबर लागेल किंवा नाही लागेल, तर त्यांच्यासाठी माझं एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी अशी आहे की तुम्ही काय करा, तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये बघा काही संस्था ज्या आहेत ज्या डोनेशन घेत नाही त्या संस्थांबद्दल, आणि तुम्ही शासकीयला सुद्धा प्राधान्यक्रम द्या आणि खाजगी जे आहेत त्यांना जास्तीत जास्त पसंतीक्रम देण्याची सुविधा तयारी ठेवा, जेणेकरून तुमचा नंबर तिथे लागेल. वरच्या वर्गासाठी जर तुम्ही बघत असाल 9 ते 12साठी तर तिथं शक्य होणार नाही. आणि जर तुम्ही TT परीक्षा पास नसाल तर त्यावेळेस तुमच्याजवळ हा ऑप्शन आहे. TT परीक्षा पास असेल तर मग 1 ते 5 किंवा 7 8साठी बघावं. अशा प्रकारे हा सगळ्या गोष्टी होत्या. आणि या उमेदवारांना शिक्षक पद भरती 2025 मध्ये जे आहे स्पेशली यांना ऑपॉर्च्युनिटी आहे किंवा यांना चांगल्या प्रकारचं प्राधान्य आहे आणि यांना स्कोपसुद्धा असणार आहे. जे मी व्हिडिओमध्ये सांगितले हे उमेदवार असे आहेत की यांचं नशीब जे आहे शिक्षक भरती 2025 मध्ये तुम्ही बघाल की यांना जे आहे नोकरी किंवा सिलेक्शन होण्यासाठी खूप मदत होणार आहे त्यांच्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्याचं. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका आणि तुमचे जे अभिप्राय आहे किंवा तुमचे जे प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.